आंदोलन करीत बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषी क्षेत्रातले असतील किंवा अपंग असतील ते सगळे सहभागी झाले. तुमची आज बरीच हैराण झालेली दिसते. विदर्भातून विदर्भातून थेट मराठवाड्यात दाखल झाला. नाही विदर्भ मराठवाडा नाही, जिथे जिथे शेतकरी दिव्यांग आहे तिथे इथे आम्ही आहोत. त्याच्यानं हा प्रांतवाद काही आम्हाला काही मान्य नाही आहे, विभागवादही मान्य नाही आहे. जो शेतकरी आहे, जो मजूर आहे, त्याचे कष्ट सारखे आहे. मुसलमानाच्या पराठीले भगवे बोंडे लागते आणि हिंदूच्या पराठीले काही हिरवे लागते असं नाही आहे. ते सारखेच कष्ट आहे की शेतकऱ्याचे प्रश्न, दिव्यांगाचे प्रश्न सुटावेत असा प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही संघर्ष करत असतात. आता या संघर्षाचं टोक गाठलंय असं म्हणायचं का? हां, टोकावरच आहे आम्ही. आता बिलकुल टोकावर आलेलं आंदोलन आहे. अभी आम्ही सातत्य ठेवलं आहे आंदोलनामध्ये आणि आता ते पूर्ण जेथपर्यंत हाती आम्हाला मागणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन सोडत नाही. कृषी मंत्र्याला वाचवणं सुरू आहे, तुमचं आंदोलन सुरू असताना. तोच तर दुर्दैव आहे देशामध्ये. कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याला भिकारी म्हटलं तर काही इतकं पंचायत निर्माण झाली नाही, पण शासनाला भिकारी म्हटल्याबरोबर सरकार डिपार्टमेंट बदलायला लागलं आहे. म्हणजे शासनाला भिकारी म्हटलं ते झोंबलं आणि शेतकऱ्याला भिकारी म्हटलं ते त्यांना झोमत नाही. मतं आमची पाहिजे तुम्हाला, बगर शेतकऱ्याच्या मताचं सरकार निवडून येतं का? आणि ते दाखवायचं आहे यावेळेस. ते धीरे धीरे आम्ही पाहतोय हा शेतकरी जाती धर्मातला बाहेर काढून तो शेतकरी म्हणून जगवण्याचं तंत्रमंत्र आम्ही देतो आंदोलनातून. आणि एकदा जो बाहेर निघाला का याच्या बापाले आम्ही जेव्हा म्हणून तेव्हा उद्देश काढायला. पत्ते उडवत आज निषेध व्यक्त केला सगळ्या तुमच्या आंदोलकांनी. एक सांगा, त्या रमी तुम्ही गावात खेळलं ना, गावात तर रमी जर गावात खेळलो आम्ही ऑफलाईन तर गुन्हा दाखल होतं आणि ऑनलाईन खेळलं तर चालतं. काय अजब आहे, आम्हाला हे काही समजतच नाही काय भानगड आहे. तर तुम्हाला मोबाईलवर रमी चालतं पण तुम्हाला ऑफलाईन रमी चालत नाही, तिथं गुन्हे दाखल करताय. म्हणजे सगळा रमीचा पैसा एका ठिकाणी केला पाहिजे. पैशाचं केंद्रीकरण करून टाकलं. गावातला पैसा सरळ सरळ आता कंपनीच्या घरात जाऊन आलं. रमी खेळल्याशिवाय कोणी राहत नाही. म्हणजे गावात गंजीपत्ता खेळणारे लोक आता मोबाईलवर आले आणि पैसा मात्र एकाच कंपनीच्या खिशात घातला. याच मुद्द्यावर तुम्ही सरकारला पुन्हा पुन्हा विचारताय की तुम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण नाही करत. मला वाटतं त्याचा विसर पडलेला आहे. त्यांना म्हटलंय, त्याला काय वाटतंय देवेंद्रजीला असं वाटतं शेतकरी म्हणजे काय गोष्ट आहे. त्याला जातीच्या नावानं तोडू ना, त्याला धर्माच्या नावानं तोडू, पार्टीत विभागून टाकू. ज्याला तोडलं जातं त्याचा विचार होत नाही आणि मग शेतकऱ्यांना तुटू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. आंदोलन चिरण्याचाही प्रयत्न होतोय असं वाटतं तुम्हाला? बऱ्याच ठिकाणी झालाय. त्याचा हिशोब घेऊ आम्ही. हिशोब काय असेल तो पाहू, तुम्हाला दाखवून देतो. म्हणालात की मंत्रालयात मेंढ्या घेऊन जाऊ, कधी जाऊ, काय त्याचं काय ते सांगायचं असतं तर मग सगळं प्रॉब्लेम होईल ना. म्हणजे तुम्ही न सांगताच मेंढ्या घेऊन शेतकऱ्यांचा पोटपणे जाऊ. तुम्हाला मंत्रालयात मेंढ्या दिसेल, मंत्रालयात मेंढ्या दिसतील असं बच्चू कडू सांगतायत. कारण आता पुन्हा एकदा ते आक्रमक झाले आहेत कर्जमाफीसह वेगवेगळ्या प्रश्नांवर आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.